एव्हाना माझ्या जखमा भरत आल्या होत्या. तेव्हाच नवरोबाची ओळख झाली आणि पहिला मित्र झाला तो माझा. त्यांनी लग्नाचं विचारल्याबरोबर हो म्हणून मोकळी झाली. तोपर्यंत कोणत्याही मुलांनी माझ्याकडे त्या नजरेने बघितलंच नव्हतं बहुधा. त्यामुळे पहिल्या मुलांनी विचारल्याबरोबर त्याला घट्ट धरून ठेवलं. पुन्हा बेदम हसू आलं तिला. स्वतःचीच कीव येऊन बेंचवर ठेवलेल्या तिच्या हातावर त्यानं हलकेच थोपटलं. त्यांनी बळकटी येऊन ती पुढे बोलती झाली. त्यानंतरची वर्ष सगळी घाई गडबडीचीच गेली. सासरच्या तऱ्हा समजून घेणं, त्या घराला माणसांना आपलं करून घेण्यात, स्वतःच्या करिअरला पुढे नेण्यात कशी गेली कळलंच नाही. बरीच नवीन नाती जोडली गेली, नवीन सर्कल तयार झालं. इतक्या वर्षात पुण्यातही कधी आपली भेट झाली नाही. शाळेनंतर सगळेच आपापल्या फील्डमध्ये प्रगती करण्यात व्यस्त होते. कॉलेज, क्लासेस, इंटर्नशिप सगळीकडेच मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांच्या गदारोळात मी नवऱ्याच्या साथीने व्यस्त होत गेले. त्यानंतरच मध्यंतरी आरकूट आलं. आवर्जून तुला शोधलं. तिकडे तुझ्या पोस्ट्स, तुझ्या बायकोबरोबरचे फोटोज बघून छान वाटलं. तूही तुझ्या आयुष्यात सेटल आहेस, खुश आहेस असं जाणवलं. तुझा नाद तिकडेच सोडून द्यायचा होता. इतक्या वर्षानंतर तुझ्याशी बोलण्याची हिंमत नव्हती. तरीही रेटानीच कॉन्टॅक्ट केला. तू तुझ्याच धुंदीत होतास. तुझ्याबद्दल भरभरून बोललास, पण माझ्याबद्दल एका शब्दानेही विचारलंच नाहीस. मग कळलं की पुलाखालून कितीही पाणी गेलं तरीही पुलाला पत्ताच नाहीये. माझ्या मनाचा एक कप्पा तुझ्यात अजूनही कुठेतरी गुंतला होता हे माहीतच नव्हतं. आणि त्यावरची खपली पुन्हा एकदा मीच वस्ताद खरवडून काढली होती. एक वेडी आशा होती की तूही मला इतकी वर्ष शोधत असशील. मी पिंग केल्यावर तू भरभरून बोलशील. माझ्यावरच्या ना व्यक्त केलेल्या प्रेमाची कबुली देशील. वेल मनाचेच खेळते. मग पुन्हा ना कधी मी तुला मेसेंजरवर पिंग केलं आणि अर्थात तू करणारच नव्हतास. पुन्हा काही वर्ष अशीच गेली, स्वतःच्या आयुष्यात असलेलं सुख शोधण्यात, अनुभवण्यात. मुलाच्या जन्माने एका वेगळ्याच नात्याचा अनुभव आला. माझं सगळं अस्तित्व त्यांच्यासाठीच होऊन गेलं. याआधी इतक्या निरागस प्रेमाचा अनुभवच घेतला नव्हता. मी जरा नजरेबाहेर गेले तरी कावरीबावरी होणारी त्यांची नजर आणि मी समोरच येतात मोठं बोळकं भरून हसू. सगळ्या जगाचा अगदी तुझाही विसर पाडायला लावणारी होती ती वर्ष. त्यातच आम्ही सगळे औरंगाबादला शिफ्ट झालो. मग तर पुणं मागेच पडलं. येता जाताना वळणावर कधीतरी तू नजरेस पडशील ही जीवघेणी प्रतीक्षाही संपली. मी कयासाने पुण्याला येण्याचं टाळत गेले. आईबाबांचं मग आमच्याकडे येऊन भेटून जात. मुलं लहान असल्याचं कारण कोणालाही पटण्यासारखंच होतं. हल्लीचं काही वर्षापूर्वी व्हॉट्सअपचा ग्रुप आला आपला. हळूहळू भेटीगाठी व्हायला लागल्या. अगदी पहिल्या गेट टुगेदरला तू भेटशील अशी हुरहुर वाटत होती. तू येणार की नाही हे कोणाला विचारूही शकले नाही. नवरा मुलासकट सगळे भेटलेलो. तेव्हा तुला तुझ्या बायकोबरोबर भेटायची खूप इच्छा होती, पण तुम्ही आलातच नाही. थोडी निराशा झाली खरी, पण मग हायसंही वाटलं. तू समोर आल्यावर माझं वागणं काही बदललं असतं तर नवऱ्याच्या नक्कीच लक्षात आलं असतं असं उगाच वाटून गेलं. बावळट, ती बावळटच राहिले मी. तुला कदाचित कळणार नाही हे सगळं. माझ्या आयुष्यात काही कमतरता होती किंवा नवरा सासर काही वाईट होतं अशातला भागच नाहीये. लौकिक अर्थाने मी अतिशय सुखी होते, आहे. काडीचंही व्यसन नसणारा नवरा, प्रेमळ सासर, आर्थिकदृष्ट्याही कुठलीच कमी नाही. मुलंही वेळेत झाली आणि अगदी लागवी आहे. ते म्हणतात ना, कधी कधी सुखी टोचतं, तशातला भाग आहे माझा. कुठेही काही कमी नसताना मनात एक सल राहून गेला. तुझी ठुसठुसणारी आठवण आणि तुला माझ्या भावना कधीच न सांगू शकल्याचे सल्य. इंग्लिशमध्ये व्हॉट्स इफ म्हणतात तसंच प्रश्नचिन्ह. कुठल्याही माझ्याबद्दल काहीतरी वाटलं असावं कधीतरी अशी भाबडी आशा. अधूनमधून तूही सामील व्हायला लागलास गेट टुगेदरमध्ये आणि माझं मलाच आश्चर्य वाटलं. इतक्या वर्षांनी तुला प्रत्यक्षात समोर बघून आत काहीच हाललं नाही. इतर मित्रासारख्याच मी तुझ्याशीही सहज गप्पा मारू शकले. त्यात काहीच वावगं वाटलं नाही. मी खरंच पोक्त झाले होते एव्हाना. तुझं सुटलेलं पोट, पडलेले टक्कल आणि सतत 2 तासाला बाहेर जाऊन सिगरेट पिऊन येणं हेही जाणवलं नाही. तू कट्टर शाकाहारी, तर नॉन व्हेजशिवाय माझं पानही हालत नाही. त्यामुळे मग तू येणार असलास की आपसुकच शुद्ध शाकाहारी हॉटेलमध्ये बेत ठरू लागले.
नाखुशीनेच मी सामील होत गेले. आठवते, एकदा आपण सगळे लोणावळ्याला ओव्हरनाईट स्टेसाठी गेलेलो. तिकडे रात्री मी पहिल्यांदाच वाईन घेतली. कॅम्पफायरच्या भोवती बसून आपण गाणी गप्पा मारत होतो. तेव्हा गझलचा सिलसिला सुरू झाला आणि मी अचानक सेंटी झाले. तेव्हा मी गाणं म्हटलेलं, स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा, गोडी अपुरतेची लावेल वेळ जीवा. त्यावेळी तू माझ्या डोळ्यात डोळे घालून असं काही बघितलंस ना, की आजूबाजूला कोण आहे याचा विसरच पडला. त्या एका क्षणी पुन्हा तो व्हॉट्सॲपचा भुंगा कानात गुणगुणायला लागला. त्यानंतर तू काही मेसेजेस पर्सनलवर पाठवायला लागलास. गप्पाच्या नादात हमखास उशीर व्हायचा. त्यामुळे गेट टुगेदरनंतर मुलींना सोडायला कोणी ना कोणीतरी जायचंच. मला जाणवलं की मला सोडायला नेमका तूच यायचास. तसंच एकदा गमतीत मी म्हटलं, काय रे, फक्त सोडायला येतोस, घ्यायलाही येत जा की रॉयल ट्रीटमेंट? आणि खरंच तेव्हापासून मला घ्यायलाही तू येऊ लागलास. तरीही मी मनाला समजावलं, यात काहीच विशेष नाही आहे. आपण फक्त चांगले मित्र आहोत. अधूनमधून चक्क गप्पा मारणं सुरू झालं. वयाच्या पोक्तपणा मन किंवा एव्हाना मी वस्तुस्थिती मान्य केली होती असंच म्हण. पण त्या काळातल्या आपल्या गप्पा खरंच मनमोकळ्या होत्या. पण तरीही कुठेतरी स्वतःचंच मन स्वतःला खायचं. मग उगाच आपले पर्सनल चॅट मी डिलीट करत गेले. त्यात एकदा तू खूप ड्रंक होतास बहुधा. तेव्हा काहीतरी बरडलास. तुला शाळेतलं काही आठवतंय का? मी होतो ना तुझ्या जवळचा मित्र. मग का नाही मला समजावून माझ्यासाठी भांडलीस? का आपल्या तोबोला येऊ दिलास? एकदा, फक्त एकदा विचार करून बघ ना, आज की आपण लांब गेलो नसतो तर काय झालं असतं? पुन्हा एकदा शाळेतले होऊया ना, असं काहीतरी. तुला आठवतही नसेल हे, की हेही माझ्याच मनाचे खेळ, काय माहीत. पण मी ते चॅट डिलीट केलं, एवढं मात्र नक्की. त्यावरून मी पुन्हा घसरण्याच्या आधीच स्वतःला सावरलं. मग मात्र मी खाडकन जागी झाले. वस्तुस्थितीची जाणीव झाली. स्वतःलाच प्रश्न विचारले, खरंच मला तुझ्याबद्दल काही विशेष वाटतंय अजूनही? किंवा कधी वाटलं होतं? ते एक प्रकारचं आकर्षण होतं, मनाचे खेळ होते. काय होतं ते? काय वाटतंय आज? खूप मेडिटेशन केलं, तुझ्यापासून काटेकोरपणे स्वतःला लांब ठेवलं आणि मग हळूहळू स्वतःचीच नवीन ओळख होत गेली. विचारांची सुसंगत सांगड लागली. वयात येण्याच्या काळात एखाद्या मुलाला आपण आवडतोय ही कल्पनाच खूप सुखद असते. त्यात आजूबाजूच्या मैत्रिणीही भरीला घालतात, हो हो तुझ्याकडेच बघत होता तो, आणि मनाचे खेळ सुरू होतात. त्यात आपल्याकडचे सिनेमेही भन्नाट असतात. नकारातच होकार असतो. खरं प्रेम खूप वेगळं असतं. ह्यावं असतं अन त्यावं असतं. माझ्या मैत्रिणी तेव्हा प्रेमात सपशेल आपटत होत्या. त्यातच बघून माझ्या मनानेही एक चित्र उभारलं असेल कदाचित. त्या कल्पनेचा माझ्यावर इतका काही पगडा बसला होता की मला सारसार विचार करण्याची बुद्धीच उरली नव्हती. इतकी वर्ष मी त्या संकल्पनेला इतकी घट्ट धरून बसले होते की तेच खरे आणि माझं पहिलं प्रेम मी गमावू बसले असं वाटत होतं. पण त्या दिवशी जाणवलं की तसं काहीच नव्हतं, किंवा निदान तुला प्रत्यक्ष भेटल्यानंतर तरी ते खास काही जाणवलं नव्हतं. पण या नादात आता मी तुलाही कुठेतरी गुंफवत चालले. तुझं मला नशेच्या भरात का होईना तसं बोलणं, आताशं मला आवर्जून घ्यायला येणं, सोडायला येणं, प्रवासाला जाताना घरी सुखरूप पोहोचल्यावर मला आवर्जून कळवणं, असं बरंच काय तू स्वतःहून करायला लागलेलास. आणि अंगावर शहरा आला. भीती वाटली त्या व्हॉट्सॲपची. खरंच तर तुझ्याही मनात काही असेल. माझ्या वागण्याने मी तुला मिसलीड तर करत नाही आहे ना? हे सगळं या वयात? याला स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मी व्यभिचार म्हणेन. आपलं लग्न झालंय, 34 वर्षाची मुलं आहेत. त्यांना जर कळलं की आईची काय थेर चालू आहे तर काय? हसू नकोस बावळट. तो पोट धरून खो खो हसत होता आणि तिला इतका राग आला ना त्याचा. ती इतकी घाबरून मनापासून बोलत होती आणि तो हसत सुटला होता. अगं बावळट, कुठच्या कुठे जातेस? मित्रमैत्रिणी गप्पा मारू शकतात. एखादा लग्न झालेला मूल असणाऱ्या तुझ्यासारख्या काकूबाईंना जवळचा मित्र असू शकतो. क्षणभर मला भीती वाटली की मी तुला काही भलते-सलते मेसेजेस तर नाही केले. एखाद्या तिहाईतांनी ऐकलं तर त्याला वाटेल आपलं खरंच काहीतरी लफडं चालू आहे आणि तू ब्रेकअप करतेस. ती अगदीच कावरी-बावरी झाली. इतक्या वेळाने पहिल्यांदाच त्याच्याकडे वळून बघितलं. त्याच्या डोळ्यातलं पाणी जाणवलं की अति हसण्याने आलंय ते पाणी. खरंच वेळ लागलंय का आत्ताशा? काय खरं काय खोटं? बस
इकडेच 5 मिनिट, मी एक सिगरेट पिऊन येतो. ती काही म्हणणार एवढ्यात तो उठून गेलाही. तो गेल्याच्या दिशेने ती बघत राहिली. तिच्यापासून थोडं लांब जाऊन त्याने एक सिगरेट शिलगावली. तिचा धूर छातीत कोंडून घेतला आणि मग इतका वेळ थोपवून ठेवलेल्या अश्रूंना वाट करून दिली. त्याच्या पाठीला तिची नजर जाणवली आणि त्याने पटकन हातातील सिगारेट फेकून दिले. जवळच्या बाटलीतल्या पाण्याने खसखसून चूड भरली, तोंडावर पाणी मारलं आणि स्वतःला सावरलं. ती त्याच्याकडे बघतच होती. चला मॅडम, काहीतरी खाऊया ना, भूक लागली आहे खूप. पाणीपुरी दिसते, खाऊया. तिने डोळे मोठे करून रागाने बघितलं. तुला काहीच वाटलंच नव्हतं ना, मग पाणीपुरी खायला काय हरकत आहे. त्यांनी मुद्दाम तिला चिथावलं आणि तिचा पडलेला चेहरा बघून त्यालाच त्याची चूक जाणवली. ए बाई, डोळे पुस हा, नाहीतर येणाऱ्या जाणाऱ्यांना मी तुला थोबाडीत मारले असं वाटायचं. हस की ग. असं म्हणत तिला हवेतच गुदगुल्या केल्यासारखं केलं. तेव्हा कुठे ती थोडीशी रिलॅक्स झाली. समोरच उडप्प्याचं हॉटेल दिसतंय. डोसा खाऊया चल. आज शुक्रवार आहे, व्हेज खा माझ्यासाठी एक दिवस. उडप्प्याच्या हॉटेलात शिरताना येणारा तो मंद उदबत्ती आणि सांबार याचा संमिश्र सुगंध नकळत मनाला शांत करत गेला. टेबल मिळाल्यावर ते दोघेही काहीही न बोलता शांत बसून राहिले. वेटरनं दिलेल्या मेनू कार्डला चाळण्याचा बहाणा करत ती त्याची नजर चुकवत होती, तर त्याचं मेनू कार्डच्या आडून तो तिचं निरीक्षण करत होता. लांबून बघणाऱ्याला हे दोन त्रयस्थ वेगळी टेबल न मिळाल्याने बळजबरी एका टेबलावर बसली आहेत असं वाटत असतं. तिच्याकडे बघताना त्याचं मन भूतकाळात जाऊन पोहोचलंय. लहानपणी द्वांड, मस्तीखोर म्हणूनच सगळे ओळखायचे. दर दिवसाआड आईला शाळेत बोलावलं जायचं. शाळेत बाईचा आणि घरी आईचा मार ठरलेला. शिक्षा करून करून सगळे दमले आणि मी कोडगा होत गेलो. का वागायचो मी असं व्रात्य देवालाच माहिती. पण त्या मस्तीतही माझा चांगुलपणा शोधताना जाणवली. मॉनिटर असताना घरचा अभ्यास तपासायची आणि मी केला नसेल तर बाईंना नावही नाही सांगायचे. अशा माझ्या छोट्या छोट्या चुका ही सहज ना सांगता लपवायची. तिच्याबद्दल नक्की काय वाटतं हे समजून घेण्याची अक्कलच नव्हती त्या वयात. त्यातच एकदा तिचं नाव गिरवत बसलो होतो तर अचानक मागून दादा आला. त्याने वही खेचून घेतली आणि मला चिडवायला लागला. दुसऱ्या दिवशी शाळेत त्याचे मित्र मला चिडवायला लागले. इतका राग आला ना, मग मी तिच्याशी बोलणंच बंद केलं. माझा तिच्याशी काहीही संबंध नाही असं दाखवू लागलो. त्यातच मार्क्स कमी पडल्याने मला वेगळ्या तुकडीत टाकण्यात आलं. मग तर आणखीनच चिडचिड झाली. सगळ्यात 1.5 शहाण्यांना अ तुकडीत आणि आम्हाला ब. आपोआपच हिच्यापासून लांब होत गेलो. जे काही जाणवलं होतं ते तिथेच संपून गेलं. त्याच्याही नकळत त्यांनी बोलायला सुरुवात केली. आता मी काय बोलतोय ते ऐकून घे शांतपणे. या गोष्टी तू इतक्या मनाला लावून घेतल्या असशील हे जाणवलं नव्हतं. मान्य आहे की तुला कुठलंही स्पष्टीकरण नकोय, पण मलाही मोकळं होऊ देत आज. आपली 10वी झाली आणि कॉलेजचे मंतरलेले दिवस सुरू झाले. त्या काळात घरी नुकतीच लँडलाईन आली होती. माझ्या वाढदिवसाला नेमकी सुट्टी होती आणि आम्ही सगळे घरी होतो. फोन वाजला आणि बाबांनी उचलला. काहीतरी बोलले आणि मला हाक मारली. तुझ्यासाठी कोणा मुलीचा फोन आहे, तिला तुझ्याशी बोलायचं आहे. दादा लगेच फोन जवळ येऊन बसला. तिचाच फोन असणार. मी फोन घेतला. मग तोपर्यंत फोन कट झाला होता. दादांनी घरी सगळ्यांना तू कशी माझ्या मागे पडली आहेस, शाळेत पण माझ्याकडे बघत असायची असं काही बाई सांगितलं. मीही ते उडवून लावलं. तो फोन तू केलेलास की दुसऱ्याचा कोणी याचाही आजतागायत पत्ता नाही, पण तो फोन तूच केलेलास अशी मी समजूत करून घेतली आणि तुझ्यामुळे दादाला चिडवण्याची संधी मिळाली म्हणून तुझा आणखीनच राग आला. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये कट्ट्यावर गप्पा चालू होत्या. त्यातच एक मुलगी तुझ्या कॉलनीत राहायची. तिने तुझा उल्लेख केला. आदल्या दिवशीचा दादाचा राग डोक्यातच होता. मी लगेच तिखट मीठ लावून तू कशी माझ्या मागे पडली होतीस ते सगळ्यांना हुशारक्या मारत सांगितलं. पण त्या सगळ्यांचा परिणाम तुझ्यावर काय होईल हे कळलंच नाही. तेव्हा तर नाहीच, पण इतक्या वर्षात मी ते सगळं विसरूनही गेलो होतो ग. नकळत किती दुखावलं मी तुला, तुझ्याबद्दल मला. आणि ते शब्द ओठावर काय मनातही येऊ देणार नाही मी. तेवढ्यात वेटरनं येऊन विचारलं, क्या लेंगे साहब. नको त्यावेळी येऊन नको ते प्रश्न विचारणं. हे वेटरच्या जॉब कोडमध्येच असावं बहुधा. दोघांनी बराच वेळ मेनू कार्ड बघून शेवटी इडली सांबाराची ऑर्डर दिली.
खाणं येईपर्यंत ती उगाच इकडे तिकडे बघत राहिली. तर तो मनाशी शब्दाची जुळवाजुळव करत राहिला. भावना मोजक्या शब्दात मांडणं ह्यात तिचा हातखंडा होता. तो स्वतःच्या कोशात बंदिस्त करून घेऊन मूक होत जाणं हा त्याचा स्थायी भाव. पण ह्या क्षणी तिने स्वतःला मिटून घेतलं होतं. शब्दाने जणू साथच सोडली होती आणि बांध फुटल्यासारखं तो बोलता झाला. सगळं सगळं आठवतंय ग मला. शाळेतले ते दिवस, माझा मूर्खपणा, रादर माझे अक्षम्य अपराध सगळं आठवतंय. माफी मागूनही ते घाव कधी भरून निघणार नाहीत. मी तुझ्या लायकीचा नव्हतो कधीच. खूप लहान वयातच सिगरेट, दारूची संगत जोडली. अभ्यासात तर उजेडच होता. कसाबसा BCom झालो. दादाच्या ओळखीची नोकरी लागली. मार्केटिंगमध्ये चिकटलो. मध्यंतरी काहीतरी मुलीबरोबर लफडंही झालं. त्यातच एकीला प्रेग्नेंट केलं. आईला कळलं आणि तिने लग्नाशिवाय पर्यायच राहू दिला नाही. आमचं लग्न झालं खरं, पण आम्ही दोघेही एकमेकाबाबत सिरियस नव्हतोच. त्यात ती प्रचंड श्रीमंत, इंजिनियर, त्यांच्या घरी सगळेच उच्च शिक्षित. तिला आमच्याकडे सगळंच खटकायला लागलं. आम्हाला खूप गोड मुलगा झाला. माझा जीव की प्राण होता तो. पण तो झाल्यावर ती जी माहेरी गेली ती परत आलीच नाही. आधी बाळंतपणात आराम, मग मुलाला सांभाळायला कोणी नाही म्हणून असं करत ती तिकडेच राहिली. तिची ही चूक नव्हतीच म्हणा. माझी व्यसन बघता तिला मुलांवर ते संस्कार होऊ द्यायचे नव्हते. आईनं मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. बाबा, दादा, वहिनीही मला कुठे व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा, होमिओपॅथी सुरू करून बघ असे प्रयत्न करत होते. पण आमचं लग्न टिकलं नाही. ते नाहीच. घटस्फोटाच्या नादात बरीच वर्ष गेली. मला मुलगा हवा होता, पण तोही तिने माझ्याकडून हिरावून घेतला. आमचं राहतं घरही कायद्याने तिला द्यायला लागलं. मुलासाठी मी त्यावरही पाणी सोडलं आणि पुन्हा आईबाबाकडे येऊन राहू लागलो. ह्या सगळ्या धक्क्यांनी आईही आम्हाला अकस्मात सोडून गेली. अवघ्या 32व्या वर्षी डायबिटीज जडला. जगायचा कंटाळा आला होता. सेल्फ डिस्ट्रक्शन म्हणजे काय याचा बेमिसाल पुरावा होतो मी. का माहीत नाही, पण त्या काळात तुझी खूप आठवण यायची. तुला आठवतोय ना तो ड्रंक कॉल? त्या काळातलाच. असं वाटायचं जर मी तुझ्याशी शाळेत धड वागलो असतो तर कदाचित तू माझ्या आयुष्यात आजही असतीस आणि माझी अशी फरफट कधीच झाली नसती. पण या सगळ्या जर तरच्या गोष्टी होत्या. मला माहिती होतं की तुझं लव्ह मॅरेज होऊन तू सुखात आहेस. नवराही तुला साजेसा, उच्च शिक्षित. तुझ्या जगात मला कुठेच स्थान नव्हतं. रात्र नुसते सिनेमे बघत बसायचो दारूच्या संगतीत. बाबांनी खटपट करून ओळखीतल्या एका मुलीशी लग्न लावून दिलं. तिच्यावर मनापासून प्रेम करण्याचा प्रयत्न केला. 1.5 वर्षातच सानियाचा जन्म झाला. तू म्हणालीस ना, तसं तिच्या जन्माने मी पूर्ण बदलून गेलो. जगण्यासाठी आता एक वेगळीच उमेद आलेली. तिच्या बोबड्या बोलण्याने आणि जबाबदारीच्या जाणीवेनं मला खूपच सावरलं. बघता बघता कशी वर्ष निघून गेली कळलंही नाही. खोटं का सांगू, तुझी आठवण येणंही बोथट होत गेलं. मग गेल्या 5-7 वर्षात आपला ग्रुप पुन्हा ॲक्टिव्ह झाला. मीट्स होत गेले. तू असताना शक्यतो यायचं नाही हा अलिखित नियम पाळण्याचा खूप प्रयत्न केला. पण मग तुझे फोटोज, स्टेटस बघितलं की एकदा तरी प्रत्यक्षात तुला भेटावंसं वाटायचं. मग हळूहळू पुन्हा आपली मैत्री जुळली. नव्याने तुला जाणून घेऊ लागलो. मनमोकळ्या गप्पा होतानाच कुठेतरी काहीतरी सुटून गेल्याचं जाणवायचं. पण कधी तू तर कधी मी त्या निसरड्या वळणावरून परतायचो. पुन्हा कित्येक आठवड्याचा, महिन्याचा अबोला. पुन्हा ग्रुपबरोबर गप्पा-टप्पा असं चालूच राहिलं. आपण सगळे भेटायचो तेव्हा मुलींना घरी सोडण्याची जबाबदारी कोणी ना कोणी घ्यायचंच. त्यात मुद्दामून तुला सोडायला मीच येईन याची खबरदारी घ्यायला लागलो. हळूच एकदा तू गमतीत म्हणालीस, सोडायला येतोस तसं घ्यायलाही ये की. मला काय तेवढंच कारण पुरेसं होतं. तेवढ्याच 5-10 मिनिटाचा तुझा जास्त सहवास. पण सगळ्यांसमोर आपली फारशी मैत्री नाही. तू काहीच खास नाहीस याचे नाटकही पुरेपूर करत राहिलो. मी तुला काहीही बोललेलं नसतानाही तूही शाळेत असताना माझ्या चुका लपवायचीस तशी माझ्या नाटकात सामील होत गेलीस. बायकोशी भांडण झालं की असं वाटायचं तू असतीस तर तू खूप समजूतदारपणे घेतलं असतंस. मामे भावाशी भांडण झालेलं तेव्हा तुलाच मेसेज करून तावातावाने सांगितलेलं. पहिल्यांदाच मनमोकळं रडलो होतो तुझ्याशी चॅट करताना. कधी छोटा मोठा अपघात झाला, प्रवासाला जाताना, घरी सुखरूप पोहोचल्यावर तुला कळवणं गरजेचं वाटू लागलं. मला कळत होतं की माझा तुझ्यावर कोणताच हक्क नाही आहे.
पण तुला कळवल्याशिवाय राहणे शक्य नव्हतं. तुला माहीत आहे, आजपर्यंत मी स्वतःशी ह्यातलं काहीच मान्य केलं नव्हतं. स्वतःच्या मनाला मी समजावत होतो की यात काहीही वावगं नाही आहे. तरी तुझ्याशी केलेलं प्रत्येक चॅट ताबडतोब डिलीट करत होतो. तू केलंस त्या मेडिटेशनच्या मलाही गरज आहे बहुतेक. पण मला माहीत आहे, तुझं नसलं तरी माझं एकतर्फी प्रेम होतं, आहे. हो, मी आज तरी खोटं नाही बोलू शकत. माझं काही चुकतंय का? गप्प का अशी? बोल ना काहीतरी. त्याने इतका वेळ बोलून झाल्यावर एक मोठा श्वास घेतला. त्याच्या लक्षात आलं की त्याच्याही नकळत त्याचे डोळे भरून आले होते आणि तिच्याही डोळ्यातून अश्रूचा पूर आला होता. तरीही ती हसत होती. खूपच अजब रसायन होतं ते. बावळट, बोल ना. आजूबाजूला बघ, बाकीचे सगळे केव्हाच निघून गेलेत. हॉटेल स्टाफही आता आपली बॅच कधी टळते ह्याचीच वाट बघतोय. डोळे पुस आणि निघूया आता. सुरुवातीला त्रयस्थासारखे बसलेले दोघे एव्हाना सगळ्या परकेपणा सोडून गप्पामध्ये हरवलेले असताना त्यांना डिस्टर्ब न करण्याचे एटिकेट्स निदान आता तरी सगळेच वेटर्स पाळत होते. त्याला एकदम चोरट्यासारखं वाटू लागलं. बिल पे करून आणि घसघशीत टीप ठेवून ते दोघे बाहेर पडले. बाहेर पडताच त्यांना जाणवलं की घरी सगळे काळजी करत असतील. 1-2 मेसेजही येऊन गेले होते. मित्रांबरोबर आहे, उशीर होईल, झोपून जा, असे मेसेजेस करून टाकले. तेव्हा कुठे थोडं हायसं वाटलं. एव्हाना गार छान वारा सुटला होता. आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. एकमेकाशी काहीही न बोलता ते पुन्हा पाशांच्या दिशेने चालू लागले. एव्हाना तिकडची गर्दी अगदीच तुरळक झाली होती. वाऱ्याने तिची ओढणी पुन्हा पुन्हा त्याच्या दिशेने झेपावत होती. तरी ना ती ओढणी सावरत होती ना तो. त्याच्या बाईकच्या जवळ पोहोचताच इशारा मिळाल्यासारखा अचानक पाऊस सुरू झाला. पाऊस येताच तो आडोशाला झाडाखाली धावत गेला. तर ती जगाची पर्वा न करता यात आकाशाकडे उंचावून त्या जलधारांनी तृप्त होत चिंब भिजत राहिली. तिचं पावसात भिजण्याचं वेळ त्याला पुरेपूर माहीत होतं. तोही मूकपणे तिचं बालपण पुन्हा अनुभवत राहिला. थोड्याच वेळात वळिवाचा पाऊस जसा अचानक आला तसाच अचानक थांबलाय. पाऊस थांबल्यावर तिला जगाचं भान आलं. तो शेजारी ना दिसल्याने एकदम कावराबावर होऊन नजर त्याचा शोध घेऊ लागली. झाडाखाली आडोशाला त्याला बघून ती अगदी खळखळून हसली. थोड्या वेळापूर्वी आलेलं मळप केव्हाच दूर झालं होतं. कान पकडत तोही बाहेर आला. मला नाही आवडत अजूनही पावसात भिजायला. तू भिज थंडीत कुडकुडत आणि उद्या छान शिंका देत बस. बरं बुवा, मी आहेच वेडी. पाऊस आला आणि मी भिजले नाही, तो येण्याचंच थांबवेल असं वाटतं मला. आणि पुन्हा एकदा तिच्या मनमोकळं हसण्याचा सडा पडला. थोड्या अंतरावर असणाऱ्या चहाच्या टपरीतून आल्याचा चहाचा सुगंध मातीच्या सुगंधाशी चढाओढ करू लागला. तशी त्यांची पावलं आपसुकच त्या दिशेने वळली. असं मनसोक्त भिजायचं आणि टपरीवरच्या चहाचे घुटके घेत ऊब आणायची हे तिचं ठरलेलंच. याआधी कितीतरी वेळा असं पावसात भिजल्यानंतर ती हमखास जगजीतची तिची आवडती गझल ऐकायची. त्याचीच तिला आठवण झाली. कभी यूं भी तो हो ये बादल ऐसा टूट के बरसे, मेरे दिल की तरह मिलने को तुम्हारा दिल भी तरसे. तुम निकलो घर से कभी यूं भी तो हो, तन्हाई हो, दिल हो, बूंदे हो, बरसात हो और तुम आओ, कभी यूं भी तो हो. आणि आज स्वप्नवरात ते सगळंच होत होतं. स्वतःच्या हाताला चिमटा घेऊन तिनं वास्तव्यात पाऊल ठेवलं. इथून पुढे काय? जे काही मनात होतं ते बोलून तर मोकळे झालो. त्यांनी काही बोलावं अशी अजिबात अपेक्षा नव्हती. खरं तर तो सगळं ऐकून घेईल आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच असं नव्हतं. तुझाच गैरसमज झालाय. माझ्या गळ्यात पडू नकोस असं काहीतरी ऐकून घेण्याची तयारी होती तिची. पूर्वीसारखंच. अजूनही कोणाकडून तरी ती त्याच्या कशी मागे पडलीये हेही भविष्यात ऐकायला मिळेल असंही एकदा वाटून गेलं होतं. आणि आता ते दुःख झेलण्याची तयारी नसण्यानी उगाच मनाची समजूत काढलेली की असं काही नव्हतंच. त्या गावची मी नव्हेच एकदा वाटलं होतं. मनातलं सगळं बोलण्याची आपली हिंमतच होणार नाही. उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा मारून 7:30पर्यंत आपण घरी पोहोचले असू असे काय अन काय विचार येऊन गेले होते त्याला भेटण्याच्या आधी. पण तो असं काही बोलेल याची जराही जाणीव नव्हती तिला. टपरीवर स्टोजवळ उभं राहून
ती पातेल्यातल्या चहा उकळताना बघत होती. स्टोव्हच्या धगिनी थंडी हळूहळू कमी होत होती की मनातल्या विचारांच्या कल्लोळाने. त्याचीही अवस्था विचित्र होती. चिंब भिजलेल्या तिच्याकडे मन भरून बघत बसावं की वेल्हाड मन आवरून चहाकडे नजर फिरवावी. चहावाल्यानीच मन मौन तोडलं. "ओहो, तुम्ही दोघांनी कितीही वेळ चहाकडे बघितलं ना, तरी त्याला उकळायला जेवढा वेळ लागणार आहे तेवढा लागणारच. काय, थोडी सबुरी करा." "खरंय, सबुरी तर करावीच लागणार." दोघंही कसंनुसं हसून शेजारच्या बाकावर टेकले. तिनं उगाच केस झटकले. ओढणी अंगावर लपेटून घेतली. त्याची नजर आपल्याकडेच आहे हे जाणवताच तिच्या अंगभर शहारा फुलला. तेवढ्यात चहा आला. गरम गरम ग्लास हातात घेऊन हळूच फुंकर मारत तिनं चहाचा पहिला घोट घेतला. त्या घोटाने तिला चांगलीच तरारी आली. मग त्याच्याकडे वळून तिनं बोलायला सुरुवात केली. "खरं तर तू काही बोलावंस अशी माझी अजिबात अपेक्षा नव्हती. पण आज मनातलं सगळं खरं खरं बोलायचं ठरवलंय म्हणून मनापासून सांगते. खूप खूप छान वाटलं." सोंडस वर्षीय तरुणीसारखं मन अगदी पिसासारखं हलकं झालंय. पण आता इथून पुढे काय? आपल्याला जबाबदाऱ्या, संसार या सगळ्याला विसरून तर नाही चालणार ना. आपलं मन मोकळं होणं खूप गरजेचं होतं. मनातल्या व्हॉट्सअॅपची उत्सुकता संपवायची होती. निदान मला तरी. एकदा प्रत्यक्ष भेटून सगळं बोलण्याची नितांत गरज वाटली होती. आणि आता जाणवतंय की तुलाही तसंच वाटत होतं. पण पुढाकार घेणार कोण? मूग गिळून बसण्यात साहेबांना इगो सुकावतो ना. पण माझी या उपर काहीच अपेक्षा नाहीये. माझ्या नवऱ्यावर माझं जीवापाड प्रेम आहे. माझ्या मुलांना एक सुरक्षित संपूर्ण कुटुंब मिळालंच पाहिजे याचीही पूर्ण जाणीव आहे. "अगं हो, किती पटापटा बोलतेस. जरा थांब, चहा संपव, तो गार व्हायचा आधी." मलाही परिस्थितीची जाणीव आहे. म्हणूनच तर याआधी कधी या भावनांचा उच्चारही केला नाही ना मी. यापुढे काहीही नाही. आपली आहे ती निखळ मैत्री टिकवून ठेवायची. जे आहे ते आहे. त्याला नाकारण्यात काहीच अर्थ नाही. आपण इतकी वर्ष प्रयत्न केले पण ते निष्फळच ठरले ना. आत्तापर्यंत एकमेकांना सावरत आलोय तसंच सावरत राहायचं. ही वाट खूप निसरडी आहे. स्त्री पुरुष हे नातंच इतकं गुंतागुंतीचं आहे की ते कोणाला समजावणं, कोणी समजून घेणं हे अशक्यच आहे. आपलं नातं आपल्याला माहीत आहे हे पुरेसं आहे ना. खरंय तुझं. आपलं नातं ह्यापुढे जाणं शक्य नाही. जे आहे ते छान जपूया. यापुढे कधी चॅट करताना ते कोणीही वाचलं तरी आक्षेपार्ह वाटणार नाही याची काळजी घेऊया. म्हणजे डिलीट करण्याची गरजच वाटणार नाही. तसं काही बोलतच नाही म्हणा आपण. पण चोराच्या मनात चांदणं म्हणून डिलीट करत होतो. आता तेही नाही करायचं. आपल्या मुलांना ते वाचून आपली मैत्री बघून लाज, तिरस्कार तर नाही वाटणार ना याचा विचार केला पाहिजे. इतिहासात असायचा तसा तहनामा करून 1760 कलमे पाठ करून घेणार आहेस का आता? हे नाही करायचं, ते नाही करायचं. ऐकून घे. जे होणं शक्य नाही त्या कशालाच मी हो म्हणणार नाहीये. एवढा विश्वास तर ठेव माझ्यावर. माझंही माझ्या बायकोवर, मुलीवर प्रचंड प्रेम आहे. सानियाला मला गमवायचं नाही. जसं मी माझ्या मुलाला गमावलं. ह्या जन्मात काळाने मात केलीये. मी पुढच्या जन्मी मला वेळेत अक्कल यावी यासाठी प्रार्थना करेन. आणि तू अशीच राहा. नेहमी भांडते तशीच हक्काने भांडत राहा. जगाच्या पाठीवर कुठेही असलीस तरीही तुझं माझ्या आयुष्यात असणं हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. तुला ते नजरअंदाजमधलं गाणं आठवतंय का? एक आधी कहाणी थी जो मिलके सुनानी थी. त्यात तो म्हणतो ना, तुम कभी मेरे थे, बस ये भी गवारा है. तसंच. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉईस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.